हा, आपण ह्याच्या अगोदर कंपोजिटचं एक लेक्चर झालं. आता 4th लेक्चर आहे आपलं. बरोबर? आणि या कंपोजिट का घ्यायचं? तर टोटल डेरिव्हेटिव्ह फक्त कंपोजिटवर अवलंबून आहे. कशावर? कंपोजिट. आणि एकदा का कंपोजिट आलं, की तुम्हाला काहीच कन्सेप्ट प्रॉब्लेम येणार नाही. कंपोजिट डेरिव्हेटिव्ह शिका. आणि कंपोजिट डेरिव्हेटिव्हला एकच वाक्य शिकायचं. काय वाक्य शिकायचं ते बघा, सांगतो. आधी एक एक स्टेप करून दाखवतो, म्हणजे लक्षात ठेव बघा. डिफरन्शिएटिंग वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. बरोबर? म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ वाय. पहिलं काय बघायचं, डेरिव्हेटिव्हच्या कुठल्या फॉर्म्युल्यात हे एक्झाम्पल बसतंय. बघा, रूट आहे, रूट आहे, त्यामुळे हे रूट एक्सच्या फॉर्म्युल्यात बसत आहे. बरोबर? रूट मध्ये आहे ना, म्हणून रूट एक्सच्या. मग ह्याचा रूट एक्सचा फॉर्म्युला काय? 1/2 रूट एक्स. काय? रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय? 1/2 रूट एक्स. काय बदल झाला? हेच रूट डिनॉमिनेटरला आलं आणि 2 न मल्टिप्लाय झाला. काय? हेच रूट डिनॉमिनेटरला आला आणि 2 न मल्टिप्लाय केला. तेवढाच बदल इथं करायचा. काय बदल केला बघा? हेच रूट डिनॉमिनेटरला आलं आणि डिनॉमिनेटरला 2 न मल्टिप्लाय केला. फॉर्म्युल्याप्रमाणे बदल करायचा. बघा, इथंच कळतंय. रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स आहे. म्हणजे काय आलं? हे रूट इथं आलं आणि डिनॉमिनेटरला 2 न मल्टिप्लाय केला. तेवढाच बदल इथं केला. आणि डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युल्याप्रमाणे काढलं की पुढं काय लिहायचं? डी बाय डी एक्स. बरोबर? काय लिहायचं? डी बाय डी एक्स. आणि त्याच्या पुढं काय लिहायचं बघा? कुणाचं डेरिव्हेटिव्ह काढलं? याचं. कुठल्या फॉर्म्युल्याप्रमाणे? ह्या रूट एक्सच्या. आणि फॉर्म्युल्यातल्या एक्सच्या ठिकाणी इथं काय आलं बघा? रूटला रूट आहेच. फॉर्म्युल्यातल्या एक्सच्या ठिकाणी काय आलं इथं? टॅन रूट एक्स. ते कुठं लिहिलं? डी बाय डी एक्स ऑफ टॅन रूट एक्स. वाक्य लक्षात आलं? बघा, फॉर्म्युल्याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह काढा आणि ज्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं त्याची आणि जो फॉर्म्युला वापरला त्याच्याशी कंपॅरिझन करा. आणि फॉर्म्युल्यातल्या एक्सच्या ठिकाणी काय आलं ते डी बाय डी एक्स नंतर लिहा. ओके? आता पुढे बघा, हेच इंटू. आता पुन्हा हे डेरिव्हेटिव्हच्या कुठल्या फॉर्म्युल्यात बसतंय? टॅन रूट एक्सचा. तर टॅन एक्सच्या. कुठल्या फॉर्म्युल्यात? टॅन एक्सच्या. तर टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? सेक्स स्क्वेअर एक्स. नीट लक्षात ठेवा, हे डेरिव्हेटिव्हच्या कुठल्या फॉर्म्युल्यात बसतंय? टॅन एक्सच्या. म्हणजे काय बदल झाला? टॅनचं सेक्स स्क्वेअर झालं. अँगल बदलला का? नाही बदलला. टॅनचं सेक्स स्क्वेअर झालं. तेवढाच बदल इथं करायचा आहे. बरोबर? म्हणजे डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं हे फॉर्म्युला सांगतो न बोलता. त्याच्याकडे नीट बघा. टॅनचं डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर म्हणजे टॅनचं सेक्स स्क्वेअर झालं, अँगल बदलला नाही. तेवढाच बदल इथं करा. टॅनचं काय करा? सेक्स स्क्वेअर. रूट एक्स नाही तसाच ठेवा आणि लगेच डेरिव्हेटिव्ह काढलं की पुढं काय लिहायचं? डी बाय डी एक्स. नक्की कळालं? म्हणजे फॉर्म्युल्याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह काढा आणि ज्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं त्याची फॉर्म्युला बरोबर कंपॅरिझन करा. आणि फॉर्म्युल्यातल्या एक्सच्या ठिकाणी इथं काय आलं बघा? टॅनला टॅन आहे, एक्सच्या ठिकाणी रूट एक्स आलं. मग डी बाय डी एक्स ऑफ रूट एक्स. राईट? आता इथपर्यंत ऍज इट इज. ह्याला डी बाय डी एक्स नाही, जसंच्या तसं उतरायचं. आता हा रूट एक्स हा डेरिव्हेटिव्हच्या कुठल्या फॉर्म्युल्यात बसतोय? रूट एक्सच्या. रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय? 1/2 रूट एक्स. काय बदल झाला? हेच रूट डिनॉमिनेटरला आलं आणि डिनॉमिनेटरला 2 न मल्टिप्लाय केलं. हेच रूट डिनॉमिनेटरला आला, डिनॉमिनेटरला 2 न मल्टिप्लाय. तेवढाच बदल करा. हेच रूट डिनॉमिनेटरला लिहिलं आणि डिनॉमिनेटरला 2 न. आणि डेरिव्हेटिव्ह काढलं की काय करायचं? कुणाचं डेरिव्हेटिव्ह काढलं? कुठला फॉर्म्युला वापरला? एक्सच्या ठिकाणी काय आला? एक्स. मग पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढायचं नाही. कधी थांबायचं? फॉर्म्युल्याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह काढा, ज्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं त्याची आणि फॉर्म्युल्याशी कंपॅरिझन करा. एक्सच्या ठिकाणी एक्स आलं की थांबायचं, एक्स सोडून वेगळी क्वांटिटी आली की पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढायचं. एकच वाक्य. अजून एक एक्झाम्पल घेऊन बघूया, म्हणजे तुम्हाला निश्चित कळेल. आता इथं बघा, एक्झाम्पल सेकंड आहे. आता तुम्ही सांगायचं बघा, मी फक्त तुम्हाला हेल्प करणार आहे.
नेहमीप्रमाणे डिफरन्शिएटिंग y with respect to x डी बाय डी एक्स ऑफ वाय. वाक्य लक्षात ठेवा, एक वाक्य सुद्धा तुमचं डेरिव्हेटिव्ह काढून जाते. एकाच वाक्यानं शेवटपर्यंत डेरिव्हेटिव्ह असं शिकायचे आहे, नवीन काहीच नाही. ज्याला एक वाक्य कळलं पूर्ण डेरिव्हेटिव्ह कळलं. बघा पुन्हा काय सांगितलं वाक्य, फॉर्म्युल्याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह काढा आणि ज्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं त्याची फॉर्म्युल्या बरोबर कंपॅरिझन करा आणि फॉर्म्युल्यातल्या एक्सच्या ठिकाणी जे येईल ते डी बाय डी एक्स नंतर लिहा. राईट. बघा आता हे कॉस स्क्वेअर एक्स हे कॉसच्या फॉर्म्युल्यात आहे का एक्स रेस टू एनच्या फॉर्म्युल्यात आहे? तर साइन कॉस टॅन कॉट सेक आणि कोसेक हे फॉर्म्युले कधी वापरायचे? पॉवर नसताना. साईनला क्यूब आला की एक्स रेस टू एन आणि साईनला पॉवर आली नाही की साईनचा, कॉसला पॉवर आली नाही की कॉसचा आणि कॉसला पॉवर आला की एक्स रेस टू एन. बघा म्हणजे साइन कॉस टॅन सेक कोसेक कॉट ह्याला पॉवर असेल, इंडासेस असेल, घातांक असेल तर एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला वापरायचा आणि त्याला पॉवर दिली नसेल तर साइन आलं साइन, कॉस आलं कॉस, टॅन आलं टॅन. आता बघा कॉसला पॉवर आहे, इंडायसिस आहे, मग कुठला फॉर्म्युला लागू होतो याला? एक्स रेस टू एन. कारण बेस पॉवर असणारे तीनच फॉर्म्युले आहेत आपल्याकडं. बघा बेस पॉवर बेस पॉवर बेस पॉवर असणारे आपल्याकडे तीनच फॉर्म्युले आहेत. आता मग तुम्ही म्हणणार मग हा ई का नाही वापरायचा, हा का नाही वापरायचा? तर ई नाही बेसला. हा कधी वापरायचा? पॉवरला व्हेरिएबल पाहिजे, बेसला 1 2 3 4 पाहिजे. पॉवर व्हेरिएबल पाहिजे, इथं पॉवर कॉन्स्टंट आहे म्हणून कॉन्स्टंट पॉवर असणारा एकच फॉर्म्युला आहे. राईट. आता फॉर्म्युला समजून घ्या. एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह काय? एन एक्स रेस टू एन मायनस 1. पॉवर खाली लिहिली, वरच्या पॉवर मधनं एक मायनस केला, त्याप्रमाणे 2 कॉस रेस टू 1, बाकी बदल नाही. लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7 काढले आणि डेरिव्हेटिव्ह काढलं की पुढं काय लिहायचं? डी बाय डी एक्स. राईट. बघा कुणाचं डेरिव्हेटिव्ह काढलं? याचा. कुठल्या फॉर्म्युलेनं? एक्स रेस टू एन. एक एन म्हणजे काय आला? 2. एक्स म्हणजे काय आला? बघा हा एक्स आला, कळाला? हा बेस हा एक्स आहे आणि एन म्हणजे 2. एक्सच्या ठिकाणी काय आला? कॉस लॉग, ते डी बाय डी एक्स नंतर लिहायचं. कॉस लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7. राईट. पुन्हा इथपर्यंत ऍज इट इज. आता हा डेरिव्हेटिव्हच्या कुठल्या फॉर्म्युल्यात बसतोय? कॉसेकच्या. बघा कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय? मायनस साइन. कॉसचं मायनस साइन, अँगल बदलला का? नाही, तेवढंच फॉर्म बदलतं. मायनस साइन लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7. लगेच डेरिव्हेटिव्ह काढलं की पुढं काय लिहायचं? डी बाय डी एक्स. आणि ते लिहिलं की कुणाचं डेरिव्हेटिव्ह काढलं? याचं. कुठल्या फॉर्म्युल्यानं? कॉसेकच्या. तर फॉर्म्युल्यातल्या एकशे ठिकाणी इथं काय आलं? लॉग लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7. नक्की कळालं? म्हणजे वाक्य लक्षात ठेवा, फॉर्म्युल्याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह काढलं, ज्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं त्याची फॉर्म्युला बरोबर कंपॅरिझन केली, फॉर्म्युल्यातल्या एकशे ठिकाणी लॉग आला, तो इथं लिहिला. नेक्स्ट इथपर्यंत ऍज इट इज. आता हा डेरिव्हेटिव्हच्या कुठल्या फॉर्म्युल्यात बसतोय? लॉग एक्सच्या. कुठल्या? लॉग एक्स. लॉग एक्सच्या डेरिव्हेटिव्ह काय? 1/x. लॉग एक्सच्या डेरिव्हेटिव्ह 1/x म्हणजे लॉग कॅन्सल झाला आणि लॉग नंतरची टर्म खाली आली. लॉग कॅन्सल झाला, लॉग नंतरची टर्म खाली आली, तेवढाच बदल करायचा. मग हा लॉग कॅन्सल करा आणि हा लॉग नंतरची टर्म खाली आली. लगेच पुढे काढायचं डेरिव्हेटिव्ह काढलं की डी बाय डी एक्स. आणि बघा फॉर्म्युल्याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह काढला आणि ज्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं त्याची फॉर्म्युला बरोबर कंपॅरिझन करा. एक्सच्या ठिकाणी काय आला? एक्स स्क्वेअर प्लस 7. राईट.
पुन्हा इथपर्यंत ऍज इट इज. आता इथं डेरिव्हेटिव्हचं बघा, एकटा कॉन्स्टंट आहे 0 आणि एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह एक्स रेस टू एन प्रमाणे पॉवर खाली वरची पॉवर 1 न कमी 2x⁻1. नक्की कळालं? लगेच कुणाचं डेरिव्हेटिव्ह काढलं? याचा. कुठल्या फॉर्म्युल्यानं? x⁻n. इथल्या एक्सच्या ठिकाणी ते एक्सच आला म्हणून पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढलं नाही. म्हणजे वाक्य लक्षात आलं? फॉर्म्युल्याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह काढा आणि ज्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं त्याची फॉर्म्युला बरोबर कंपॅरिझन करा आणि फॉर्म्युल्यातल्या एक्सच्या ठिकाणी जे येईल ते d/dx नंतर लिहा. असं कुठपर्यंत करायचं? एक्सच्या ठिकाणी एक्स येत नाही तोपर्यंत. अजून एखादा एक्झाम्पल घेऊया आपण. बघा, y इज इक्वल टू e⁻sin ऑफ √log x. डिफरन्शिएटिंग y with respect to x, then d/dx of y. आता बघा, डेरिव्हेटिव्हच्या कुठल्या फॉर्म्युल्यात बसताय? हे e⁻x. e⁻x बदल आहे का काय? e⁻x डेरिव्हेटिव्ह तसंच ठेवलं, मग हे पण तसंच ठेवा. e⁻√sin log x. डेरिव्हेटिव्ह काढलं की पुढं काय लिहायचं? d/dx. कुणाच आणि काय करायचं? कुणाचं डेरिव्हेटिव्ह काढलं? याचा. कुठल्या फॉर्म्युल्यानं? e⁻x. एकच्या ठिकाणी काय आलं? sin √log x. बरोबर? इज इक्वल टू e⁻sin √log x इंटू. आता हे डेरिव्हेटिव्हच्या कुठल्या फॉर्म्युल्यात बसतंय? साईनच्या. साईनला पॉवर आले की x⁻n, साईनला पॉवर नाही आले की साईनचा. बघा, sin x डेरिव्हेटिव्ह cos x. म्हणजे काय बदल झाला? साईनचं कॉस झालं. काय झालं? साईनचं कॉस. अँगल बदलला का? नाही. तेवढाच बदल इथं करा. साईनचं कॉस √log x आणि डेरिव्हेटिव्ह काढलं की लगेच त्याच स्टेजला d/dx लिहायचं. बरोबर? आणि कुणाचं डेरिव्हेटिव्ह काढलं? याचा. कुठल्या फॉर्म्युल्यानं? साइन एक्सच्या. एक्सच्या ठिकाणी काय आलं? रूट. म्हणजे √log x. राईट? आता हा डेरिव्हेटिव्हच्या कुठल्या फॉर्म्युल्यात बसतोय? √x. √x डेरिव्हेटिव्ह काय? 1/2√x. हेच रूट डिनॉमिनेटरला लिहिलं, 2 न मल्टिप्लाय केलं. त्याप्रमाणे हेच रूट डिनॉमिनेटरला लिहिलं आणि डिनॉमिनेटरला 2 न मल्टिप्लाय केला. डेरिव्हेटिव्ह काढलं काय करायचं? d/dx लिहायचं. कुणाचं डेरिव्हेटिव्ह काढलं? याचं. आणि हा फॉर्म्युला वापरलाय. इथल्या एक्सच्या ठिकाणी इथं काय आलं? log x. पुन्हा ऍज इट इज e⁻sin √log x इंटू cos √log x इंटू 1/2√log x इंटू. आता हा डेरिव्हेटिव्हच्या कुठल्या फॉर्म्युल्यात बसतोय? log xच्या. log x डेरिव्हेटिव्ह 1/x. म्हणजे लॉग कॅन्सल झाला, लॉग नंतरची टर्म खाली आली. लॉग कॅन्सल झाला, लॉग नंतरची टर्म खाली आली. लगेच कुणाचं डेरिव्हेटिव्ह काढलं? याचं. कुठल्या फॉर्म्युल्यानं? log xच्या. एक्सच्या ठिकाणी एक्सच आलं म्हणून पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढलं नाही. बरोबर? अजून एक घेऊया, म्हणजे क्लिअरच. तुम्हाला बघायचीच गरज नाही पुढं. नेक्स्ट बघा आता. y इज इक्वल टू log ऑफ sec ऑफ e⁻x². बघा, dy/dx. आता हा डेरिव्हेटिव्हच्या कुठल्या फॉर्म्युल्यात बसतोय? log xच्या. log xच्या डेरिव्हेटिव्ह 1/x. म्हणजे लॉग कॅन्सल झाला, लॉग नंतरची टर्म खाली आली. मग लॉग नंतरची टर्म बघा, 1/sec e⁻x². डेरिव्हेटिव्ह काढलं की पुढं काय लिहायचं? d/dx. कुणाचं डेरिव्हेटिव्ह काढलं? याचं.
कुठल्या फॉर्म्युल्यानं लॉग एकच्या एकच्या ठिकाणी काय आलं, हा बघा हा एकच्या ठिकाणी हे भरलं की लॉग एक्स येते बरोबर. एकच्या ठिकाणी काय आलं सेक, ते कुठं लिहा राईट 1 सेक ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर. आता हा डेरिव्हेटिव्हच्या कुठल्या फॉर्म्युल्यात बसतोय, सेक एक्सच्या. सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक एक्स टॅन एक्स, सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक एक्स टॅन एक्स, म्हणजे सेक आणि टॅन लिहा, अँगल तसाच ठेवा. म्हणजे सेक टॅन लिहिलं, अँगल एक्झाम्पलला वापरायचा ई रेस टू एक्स स्क्वेअर आणि ई रेस टू एक्स स्क्वेअर राईट. त्यांचं सेक एक्सचं सेक एक्स टॅन एक्स, म्हणजे सेक ई रेस टू एक्स स्क्वेअरचं सेक ई रेस टू एक्स स्क्वेअर टॅन ई रेस टू एक्स स्क्वेअर. लगेच एकच्या ठिकाणी काय आला बघा, डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला कुठला, सेक एक्स. हा कुणाचं डेरिव्हेटिव्ह काढलं, याचं. कुठल्या फॉर्म्युल्यानं, सेक एक्सच्या. एकच्या ठिकाणी काय आला, ई रेस टू एक्स, म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर. बघा या सेक स्क्वेअरला हा कट झाला, म्हणजे काय राहिला, टॅन ई रेस टू एक्स स्क्वेअर. आता हा डेरिव्हेटिव्हच्या कुठल्या फॉर्म्युल्यात बसतोय, ई रेस टू एक्स. ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स, तसं ई रेस टू एक्स स्क्वेअरचं ई रेस टू एक्स स्क्वेअर. लगेच डेरिव्हेटिव्ह काढलं की पुढं काय लिहायचं, डी बाय डी एक्स. कुणाचं डेरिव्हेटिव्ह काढलं, याचा. कुठल्या फॉर्म्युल्यानं, ई रेस टू एक्सच्या. एकच्या ठिकाणी काय आला, एक्स स्क्वेअर बरोबर. मग इथं काय येणार, एक्स स्क्वेअर राईट. देन टॅन ई रेस टू एक्स स्क्वेअर, ई रेस टू एक्स स्क्वेअर आणि एक्स रेस टू एन प्रमाणे एन एक्स रेस टू एन मायनस 1, म्हणजे 2x रेस टू 1 राईट. डेरिव्हेटिव्ह काढलं की कुणाचं डेरिव्हेटिव्ह काढलं, याचं. कुठल्या फॉर्म्युल्याने एक्स रेस टू एन, एकच्या ठिकाणी इथल्या एकच्या ठिकाणी एक्सच आलं, त्यामुळं पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढला नाही. ओके, मला वाटतंय तुम्हाला डेरिव्हेटिव्ह समजला असेल. अतिशय चांगला आहे, त्यात न डाऊट आला की मला कधीही विचारा. आणि तुम्ही महाराष्ट्रात असाल पण पुण्यात नसाल तर आपले ऑफलाईन क्लासेस आहेत पुण्यामध्ये, बालाजीनगर येतं बरोबर. इथं आला की परफेक्टच होते आणि कुठलाही 60, 65, 70% विद्यार्थी 90-95% जातोय. आणि सीईटीचा स्टुडंट सुद्धा 60-70 सुद्धा 95, 99, 97, 99 पर्यंत, या वर्षीचा 99चा हायएस्ट आहे. पण मूळचा विद्यार्थी 10वीचा तो 60 आणि 70% आहे. तर तुम्हाला निश्चित आवडेल, या प्रत्यक्ष लेक्चर 1, 2, 3 वेळा ऐका. आणि आवडलं, बालाजीनगर धमकोडी इथं क्लास आहे आपला. आणि महाराष्ट्रात असाल पण पुण्यात नसाल, पुणे सोडून बाहेरचे असेल तर आपले ऑनलाईन क्लासेस पण अवेलेबल आहेत. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. थँक्यू व्हेरी मच.